नमस्कार, मी प्रफुल्ला चितळे विचारधानच्या या भागात तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. बालकल्याण संस्था गेली 45हून अधिक वर्ष दिव्यांग मुलांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. संस्थेला जेव्हा 40 वर्ष पूर्ण झाली तेव्हा विश्वस्त मंडळींमध्ये एक विचार मांडण्यात आला की सर्वसमावेशक थेरपी सेंटर सुरू करूयात. तर मग त्यावेळी वेगवेगळी थेरपीजचा यामध्ये समावेश करण्यात आला. मग आपल्याकडे ॲक्वा थेरपी किंवा फिजिओथेरपी यापूर्वी होत्याच, पण त्याच्यामध्ये होमिओपॅथी किंवा बॅच फ्लोअर थेरपी अशा नवीन थेरपीजचा समावेश करण्यात आला. तर आज आपण जाणून घेणार आहोत बॅच फ्लोअर रेमेडी बद्दल. आपल्याबरोबर आहेत डॉक्टर चारुता काळे, ज्या होमिओपॅथिस्ट आणि बॅच फ्लोअर थेरपिस्ट आहेत. गेली 25 वर्ष त्या कार्यरत आहेत या क्षेत्रात आणि त्यांची पुण्यामध्ये क्लिनिक्स आहेत. त्या ऑनलाईन कन्सल्टेशन देतात. दगडूशेठ ट्रस्ट बरोबर त्या जवळजवळ 9 वर्षाहून अधिक वर्षे काम करत आहेत. बालकल्याण संस्थेबरोबर देखील त्या गेली 6 वर्षे संलग्न आहेत आणि विशेष मुलांसाठी त्या काम करत आहेत. या मुलांना एक सपोर्टिव्ह लाईन किंवा एक थेरपी म्हणून या गोष्टीचा समावेश करण्यात आला आहे. तर बॅच फ्लोअर थेरपी काय आहे हे आपण मॅडमकडनं जाणून घेऊयात. मॅडमबद्दल अधिक माहिती द्यायची झाली तर मॅडम योगा थेरपिस्ट देखील आहेत आणि नुकताच त्यांनी BFRP UK हा अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे. याबद्दल माहिती सांगायची झाली तर जागतिक स्तरावर मान्यता असलेला हा अभ्यासक्रम त्यांनी UKमधनं कंप्लीट केलेला आहे. सो आपण असं म्हणू शकतो की भारतातच नाही तर भारताबाहेर देखील ऑनलाईन कन्सल्टेशन जे म्हणतात तर जागतिक स्तरावर मॅडम काम करतात. तर पुष्पाऔषधीबद्दल आपण मॅडमकडून अधिक जाणून घेऊयात. नमस्कार मॅडम, बालकल्याणमध्ये सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे. धन्यवाद. पुष्पाऔषधी जेव्हा आपण म्हणतो तर पुष्पाऔषधीबद्दल सर्वप्रथम काय आहे पुष्पाऔषधी, किंवा सर्वसामान्य लोकांना ज्याला तुम्ही सांगता की पुष्पाऔषधी, तर तुम्ही काय सांगू शकाल? पुष्पाऔषधीबद्दल आधी थोडीशी माहिती तुम्हाला सांगते की पुष्पाऔषधी जे आहेत ते फुलांचे जे अर्क असतात ते आपण वापरतो. डॉक्टर एडवर्ड बॅच ते लंडनचे होते. तर त्यांनी साधारण 1930 ते 36 या कालावधीमध्ये या पुष्पाऔषधींचा शोध घेतला आणि नंतर त्याच्यावरती संशोधन केलं आणि त्याचा कसा इतर लोकांसाठी उपयोग करता येईल याचा त्यांनी पूर्ण स्टडी केला. आणि मग त्या ज्या काय औषधं तयार झाली ती आपण बॅच रेमेडीज किंवा मराठीत त्याला बाक पुष्पाऔषधी असं म्हणतात. तर असं आपण त्या वापरू शकतो. तर याच्यात बेसिकली कसं आहे, पुष्पाऔषधी देताना मानवी मनाचा अभ्यास केला जातो की मनाच्या जे काय व्हेरिएशन्स असतात तर त्या व्हेरिएशन्सचा अभ्यास करून आपण त्यानुसार रेमेडीचं सिलेक्शन जे आहे ते करत असतो. आणि मग ते औषधीचे म्हणजे मुख्य बेनिफिट्स मी म्हणू शकते की या औषधी ज्या असतात याचे साईड इफेक्ट्स नसतात. अगदी आबालवृद्धांपासून सगळेजण ही औषधं घेऊ शकता. म्हणजे अगदी तान्ह्या बाळाला पण तुम्ही तेवढंच सेफली देऊ शकता जेवढं तुम्ही अगदी सिनियर सिटीजनला सुद्धा देऊ शकता. त्यामुळे सगळ्या वयोगटासाठी हे अतिशय उपयुक्त आहे. मी आधीच म्हटलं तसं साईड इफेक्ट्स नाही, कुठल्याही प्रकारचे पथ्य नाही आहेत याच्यासाठी किंवा इझिली म्हणजे आपल्या भारतामध्ये तर पुष्पाऔषधी या इझिली अवेलेबल आहेत. त्यामुळे सगळ्यांना उपयोगी अशा या पुष्पाऔषधी आहे असं आपण म्हणू शकतो. आणि पुष्पाऔषधी जेव्हा तुम्ही म्हणता तर बऱ्याच जणांना पुष्पाऔषधीमध्ये म्हणजे तेवढी माहिती नसल्यामुळे असं म्हणू शकतो की लोकांना असं वाटू शकतं का की होमिओपॅथी आणि पुष्पाऔषधी सेमच आहे, किंवा ते दोन्ही त्याचा उपयोग कसा होतो, की बाकीचं सगळं चालू ठेवून का सगळं बंद करावं लागतं? कसं पुष्पाऔषधींचं कसं आहे मी सांगते. कधी कधी आपण पुष्पाऔषधींचा आपण ट्रीटमेंट म्हणून सुद्धा काही केसेसमध्ये उपयोग करू शकतो. पण आता आपल्या विषयाशी संबंधित जर बोलायचं म्हटलं, आपण स्पेशल मुलांसाठी इथे जी औषधं देतो तर ती ॲज अ सपोर्टिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंट म्हणून दिली जातात. म्हणजे ही औषधं घेताना त्यांची काही ॲलोपॅथीची औषधं असतील किंवा इतर कुठल्याही पॅथीची औषधं असतील ती औषधं आपण चालू ठेवायची आणि त्याच्या बरोबरीने आपल्याला ही औषधं त्यांना द्यायची असतात. त्यामुळे कुठलीही औषधं बंद करायच्या नाही, कुठल्याही काय थेरपीज ज्या काय असतील त्या बंद करायच्या नाही, सगळं चालू ठेवायचं. त्याच्या बरोबरीने आपण ही औषधं द्यायची असतात. ओके.
ओके, म्हणजे एक सपोर्टिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंट म्हणूनच आपण या केसेसमध्ये ही औषधं तर देऊ हे शकतो. फक्त दिव्यांग मुलांसाठीच असतं का? नाही, पुष्पौषधी या सगळ्यांसाठी उपयोगी आहे. म्हणजे मी म्हटलं ना की आजचं जीवन इतकं धकाधकीचं झालेलं आहे की स्ट्रेस, टेन्शन, अगदी छोटासा शाळेत जाणारा मुलगा सुद्धा आपल्याला म्हणतो की मला टेन्शन आलंय, मला अभ्यासाचं टेन्शन आलं आहे. त्यामुळे टेन्शन, भीती हे आपल्या आजूबाजूला आपण इतकं वारंवार ऐकत असतो. त्यामुळे सगळ्यांसाठी पुष्पौषधींचा छान उपयोग आपल्याला होऊ शकतो. ओके ओके. फिजिओथेरपी आणि पॅच फ्लोअर थेरपी अशा विविध पद्धती एकत्र वापरता येतात? नक्कीच, खूप छान फायदा होतो. कारण कसं आहे की आता स्पेशल मुलांच्या बाबतीत आपण म्हणायचं तर आपल्या जी काही औषधं आहे, तर आता आपण साधं ऑटिझम किंवा मेंटल रिटार्डेशन या काही कंडिशन्स आहे की जिथे मुलांची आकलन शक्ती जी असते ना ती थोडीशी कमी असते. ऑटिझममध्ये हायपर ॲक्टिव्हिटी असते, चंचलता असते. आपल्या औषधाने ना हे काही सिम्पटम्स जे आहे ना हे थोडेसे प्रमाण त्याचं कमी होतं. ऑटोमॅटिकली हे प्रमाण कमी झाल्यानंतर तुम्ही इतर जे काही शिकता आहात, फिजिओथेरपी म्हणा, OT म्हणा, स्पीचसाठी तुम्ही जे काही शिकता आहेत, या सगळ्या गोष्टी ना शिकण्याचा वेग मुलांचा वाढतो. आणि मुलांचा शिकण्याचा वेग वाढला की त्यांना नक्कीच त्याचा फायदा होतो. त्यामुळे मी तर आवर्जून सगळ्यांना सांगेल की तुमचं कुठलीही थेरपी चालू ठेवा आणि त्याच्या बरोबरीने तुम्ही जर पुष्पौषधी घेतलं तर तुमचा शिकण्याचा वेग वाढणार आहे. त्यामुळे आवर्जून घ्याच. आणि असं कुठलं म्हणजे आता वेगवेगळ्या प्रकारच्या डिसेबिलिटीज आहेत किंवा आपण दिव्यांग हे म्हणू शकतो, तर सर्व मुलांना हे लागू आहे असं म्हणू शकतो? सर्व मुलांना, सर्व दिव्यांग सर्व दिव्यांगांना मी म्हटलं तसं की कोणीही या पुष्पौषधींचा उपयोग करू शकतो. जसं नॉर्मल मुलांना उपयोग होतो तसाच या मुलांना सुद्धा उपयोग होतो. यांची केस थोडीशी वेगळी असते. मी म्हटलं तसं की यांना विशेषतः जर तुम्ही ऑटिझममध्ये म्हटलं तर त्यांची चंचलता कमी होतं किंवा त्यांचे जे प्रॉब्लेम्स असतात की सोशलायझेशन कमी असतं, आय कॉन्टॅक्ट जे असतात ते कमी असतं. एखादा हायपर ॲक्टिव्ह मुलगा असतो, तो दिवसभर दंगा करत इकडे तिकडे फिरत असतो, तर या औषधाने थोडीशी त्याला स्टॅबिलिटी मिळते. म्हणजे पहिल्या व्हिजिटला आलेला मुलगा जर संपूर्ण हॉलमध्ये फिरत असेल आणि दुसऱ्या वेळी जर तो खुर्चीवर बसला असेल व्यवस्थित तर नक्कीच त्याच्यात फायदा झाला आपण असं म्हणू शकतो. त्यामुळे ऑटिझममध्ये असा त्याचा उपयोग होतो. जर रिटार्डेशनमध्ये असेल तर अंडरस्टँडिंग वाढण्यासाठी उपयोग होतो. स्पेशली या मुलांचं सांगायचं तर सोशलायझेशन यांचं कमी असतं. त्यांना बाकीच्या अवेअरनेस आजूबाजूला जे काय चाललं आहे ते त्यांना कळत नाही, कॉन्सन्ट्रेशन कमी असतं, तर ते वाढवण्यासाठी आपण त्याचा उपयोग करू शकतो. बऱ्याच मुलांचा कंट्रोल नसतो त्यांच्यावर, चिडचिड असते, काही काही अगदी वस्तू फेकाफेकी करण्या इतपत त्यांचा कंट्रोल गेलेला असतो. तर मग हा कंट्रोल कुठेतरी त्यांचा थोडासा मिळवण्यासाठी आपण उपयोग करू शकतो. काही फिजिकली हँडिकॅप मुलं असतात तर त्या मुलांमध्ये आपल्यात काहीतरी कमतरता आहे, एक न्यूनगंडत्व आपण म्हणतो, तर असं बरेच वेळा आपल्याला बघायला मिळतं. जर अशा मुलांना पण म्हणजे या औषधांचा उपयोग होतो की जेणेकरून त्यांच्यात एक सकारात्मकता निर्माण होते. म्हणजे या मुलांचं बाकी सगळं व्यवस्थित असतं, फक्त थोडंसं व्यंग असतं, त्या व्यंगामुळे ते लोकांमध्ये मिक्स होत नाही किंवा थोडं डिप्रेशनकडे जातात. तर या औषधाने ते कमी व्हायला सुद्धा मदत होते. त्यामुळे या स्पेशल मुलांना तर त्याचा नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो असं आपण म्हणू शकतो. तर पुष्पौषधी पद्धती ज्याला तुम्ही म्हणतात, तर तुम्ही काही आम्हाला अनुभव सांगू शकता की मुलांना कसा उपयोग होतो? अगदी, कारण आता गेले 6 वर्ष झाले आम्ही इथे ही औषधं देतोय. काही मुलांमध्ये इतके अप्रतिम रिझल्ट्स आहेत की म्हणजे जी बॉर्डरलाईनला ऑटिझम असं मेन्शन केलेली जी मुलं आहेत ती ऑलमोस्ट नॉर्मलकडे गेलेली आहेत. म्हणजे बऱ्याच मुलांना त्यांचं नाव सांगता यायला लागलंय, काय खातोय, काय पितोय, काय हवंय हे अंडरस्टँडिंग त्यांचं वाढलं आहे. एक 2-3 छान केसेस सांगते की एक केस म्हणजे की एक मुलगा भयंकर आरडाओरडा करायचा, साधारण 13-14 वर्षाचा टीनेज मधला मुलगा होता. कारण टीनेजचे परत इश्यूज तिथे आले आणि परत ऑटिझम हा एक होतं, त्यामुळे त्याच्यात ते सगळे डबल चेंजेस होते आणि भयंकर आक्रमक आणि स्क्रीमिंग करणारा मुलगा होता. आपले औषधं घेतली त्याने, जवळजवळ एक 5-6 महिने घेतली आणि त्याच्यात खूप छान फरक पडला की एवढा चांगला की त्याची आई कोकणात त्याला घेऊन गेली होती शिमग्यासाठी. तर आई म्हणाली की हा मुलगा सकाळी ज्या त्या
जे काय असतं देवाबरोबर फिरायला जो गेला तो संध्याकाळीच घरी आला आणि पूर्ण दिवसभर तो इतका व्यवस्थित होता की सगळं त्याने स्वतःचं स्वतः मॅनेज केलं बाहेर बरोबर कोणी नसताना, की गावातल्या लोकांनी पण विचारलं की याच्यात इतका चांगला फरक कसा काय पडला. अजून एक दोन गोष्टी सांगते की एका मुलाला लसूण खायची सवय होती, कारण या मुलांचं कसं असतं त्यांना कळत नाही आपण काय करतो आहे याचं त्यांना भान नसतं, कंट्रोलच नसतो. एक मुलगा कच्चा लसूण दिवसभर सारखा कच्चा लसूण खायचा की कुठलंही औषध घेऊन त्याला तो कंट्रोलच येत नव्हता, त्या मुलाचं लसूण खाणं कमी झालं. असाच एक मुलगा कायम करपलेली पोळी हवी अशी त्याची डिमांड, करपलेली म्हणजे अक्षरशः तव्यावर काळी केलेली पोळी तो खायचा, त्याचं ते कमी झालं. एका मुलाला बर्फ खायची सवय होती, फ्रीजमधनं बर्फ काढायचा आणि कडून कडून खायचा, त्याची ती सवय कमी झाली. तर अशा प्रकारचे काही काही छान रिझल्ट्स बघायला मिळतात. याच्याशिवाय रिपीटेड स्पीच या मुलांचं असतं किंवा स्वतःचं स्वतः हसणं, या गोष्टी कमी झालेल्या आपल्याला बघायला मिळतात. किंवा क्लिनिंग हॅबिट्स, टॉयलेट ट्रेंड, हे या मुलांसाठी भयंकर महत्त्वाचं असतं. कसं होतं या मुलांना कळतच नाही, मग हा अवेअरनेस त्यांच्यात निर्माण होण्यासाठी औषधांचा उपयोग होतो की ॲटलिस्ट तो मुलगा की आई मला जायचं आहे टॉयलेटला, तो स्वतः एवढं त्याला अंडरस्टँडिंग होतं आणि तो स्वतः जातो, सगळ्या गोष्टी करतो. अगदी फार फार सुरुवातीला त्याला क्लिनिंग करणं जमत नाही, ते आईला शिकवावं लागतं, पण ॲटलिस्ट मला लागली आणि तो टॉयलेटमध्ये जाऊन बसणं, ही पण या मुलांसाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तर हे असे हळूहळू हळूहळू चेंजेस आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे दैनंदिन जीवनातले समतोल अगदी मुलांना थोडं पालकांपासून इंडिपेंडंट व्हायचं असेल तर काही काही मुलांना खूप इथे असा फायदा झालेला आहे आपल्याला. तर ही जी उपचार पद्धती आहे ह्याची काही प्रिस्क्रिप्शन असते किंवा कसं, म्हणजे आता म्हणजे मी डॉक्टरकडे गेले किंवा मी डायरेक्ट मेडिकलमध्ये गेले, त्यांना सांगितलं की मला हे औषध हवं आहे आणि असं मिळतं का? नाही, प्रत्येक मुलाच्या केसचा अभ्यास करून कसं काम करताय? नाही, ही औषधं जी असतात ना, ही औषधं नेहमी मी सांगेन की तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच घ्यायची. जरी या औषधांचे साईड इफेक्ट नाही असं मी सांगितलं तरी पण तज्ज्ञांच्या सल्ल्याने ही औषधं घेणं गरजेचं असतं. आणि मी कायम सांगते म्हणजे साध्या केसेसमध्ये सुद्धा तुम्हाला थोडं लॉंगर ड्युरेशनसाठी औषधं घ्यावी लागते. म्हणजे तुम्ही औषध घेतलंय आणि महिनाभरात तुमचा मुलाची हायपर ॲक्टिव्हिटी कमी झाली असं काही काही केसेसमध्ये होतं, पण काही केसेसमध्ये होईलच आपण सांगू शकत नाही. त्यामुळे नेहमी अशा केसेसमध्ये पालकांनी थोडं लॉंगर ड्युरेशनसाठी ट्रीटमेंट घेणं गरजेचं असतं आणि तशी मनाची पालकांनी तयारी ठेवलीच पाहिजे असं मला वाटतं. आणि घेण्याची पद्धतही अगदी सोपी असते. बरेच वेळा आपण होमिओपॅथीच्या गोळ्यांसारख्या फॉर्ममध्ये दिवसातनं 2-2 गोळ्या 3 वेळा त्यांना सांगू शकतो. काही केसेसमध्ये आपण लिक्विड थेंबसुद्धा देऊ शकतो. पण तरी तुम्ही असं नाही आहे की औषधाचं नाव घेतलं आहे आणि मेडिकलमध्ये जाऊन औषधं घेतली असं करता येत नाही. त्यामुळे ही औषधं ही काय किंवा कुठलीही औषधं घेताना मी सांगते की औषधं ही कायम तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच सुरू करायची आणि त्यांच्या सल्ल्यानेच कमी जास्त किंवा बंद करायची. मनाने कुठली औषधं घ्यायची नाही आणि कुठली बंद करायची नाही. कारण हा प्रश्न एक सर्वसामान्य लोकांना अगदीच पडू शकतो की म्हणजे प्रत्येक मुलानुसार औषध बदलतं की जसं आपण आयुर्वेदात म्हणतो की प्रत्येकाच्या नाडीनुसार औषध बदलतं. तर तसं पुष्प औषधीमध्ये स्पेशली आपण दिव्यांग मुलांबद्दल बोलत आहे, तर सरसकट सगळ्या मुलांना औषधं होतात लागू? नाही, पुष्प औषधीमध्ये पण केस टेकिंगला अतिशय महत्त्व आहे. म्हणजे पूर्ण मुलाची किंवा त्या जो कोण पेशंट असेल त्याची पूर्ण केस हिस्ट्री घेणं गरजेचं आहे. म्हणजे अगदी केस हिस्ट्री घेताना त्याची पास्ट हिस्ट्री, फिजिकल हिस्ट्री सगळं घ्यायचं. किंवा शिवाय आईलाही प्रेग्नन्सीमध्ये काही होतं का, कारण त्याची पास्ट हिस्ट्री पण आपल्याला काही काही गोष्टींसाठी महत्त्वाची असते की कारण हे का डेव्हलप झालं, हा पण कुठेतरी स्ट्रेस आपल्याला ट्रेस लावायचा असतो. त्यामुळे आईची पास्ट हिस्ट्री किंवा प्रेग्नन्सीमधली आईची हिस्ट्री ती पण तेवढीच महत्त्वाची असते. त्यामुळे प्रत्येक मुलाची हिस्ट्री वेगळी असते, प्रत्येक मुलाचे सिम्पटम्स वेगळे असतात. त्यामुळे ऑब्व्हियसली प्रत्येक मुलाचं औषधही वेगवेगळं असतं. त्यामुळे एकाला हे औषध दिलं म्हणजे दुसऱ्याला तेच औषध दिलं असं नाही. तर सगळ्यांची औषधं ही वेगवेगळी असतात. म्हणूनच मी नेहमी सांगते की औषध घेताना तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच औषधं घ्यायची. आणि त्याचे तुम्ही तर म्हणला की त्याचे सिम्पटम्स किंवा म्हणजे ड्रॉबॅक्स काही नाही आहेत, साईड इफेक्ट्स नाही आहेत, पण तरीसुद्धा तुम्ही ज्याला म्हणता की लॉंग टर्म ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे, तर असा काही कालावधी आहे की
किमान 2 महिने घेतलं पाहिजे किंवा किमान 6 महिने घेतलं पाहिजे दिव्यांग मुलांच्या बाबतीत? असं काही दिव्यांग आहे? मुलांच्या बाबतीत मी सांगते किमान 6 महिने घ्यायची तयारी ओके ठेवा. ओके. इतर यांच्या बाबतीत मी 3 महिने तरी सांगते, पण दिव्यांगांच्या बाबतीत मी किमान 6 महिने औषधं घ्या. काही जण तर आता 1 वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष, कारण त्यांना ग्रॅज्युअली कारण हे चेंजेस असतात ना, हे सडन दिसत नाही. तुम्हाला ग्रॅज्युअली तुम्हाला आपोआपच ऑब्झर्वेशन तुम्ही केलं तर मुलांमध्ये तुम्हाला फरक जाणवतो, पण हे खूप ग्रॅज्युअली हळूहळू होणारे चेंजेस आहे. त्यामुळे किमान 6 महिने औषध घ्या असं मी सगळ्यांना सांगते. आणि म्हणजे अजून एक म्हणजे आता पालक पण असा प्रश्न विचारतीलच की ही उपचार पद्धती कशी काम करते? म्हणजे मी औषध घेतलं 1 वर्ष 2 वर्ष घेतलं, मला बरं वाटलं, तर नंतर मला ते चालू ठेवावं लागतं, बंद करू शकते? म्हणजे तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच, पण नंतर ते बंद करता येतं का ते कायम आयुष्यभर चालू नाही, राहतं? जर आपल्याला पूर्ण सॅटिस्फाईड रिझल्ट मिळाले तर त्या क्षणी हळूहळू औषध कमी करून मी बंद करते. ओके ओके. पण बंद केल्यावर असं नाहीये की मागचे आजार परत होतील किंवा मागचे सिम्पटम्स परत येतील, असं कधीच होत नाही. तुमची प्रगती जिथे आहे तिथेच तुम्ही थांबता, परत मागे जात नाही जरी तुम्ही औषधं बंद केली तरी. त्यामुळे अतिशय सेफ आहे. बंद केल्यानंतर सुद्धा तुम्ही आहे तर तुम्ही म्हणजे तेवढे सक्षम होतात की तुम्ही स्वतः पुढे करू शकता, की तुम्हाला आता औषधांची गरज नाही. या स्टेजला मी औषधं थांबवते. ओके. आणि मग हे झालं तुम्ही म्हणताय, तर एखादा असा काही किस्सा की त्या मुलाच्या आयुष्याला कलाटणी मिळाली किंवा म्हणजे औषध बंद केलंय आणि तुम्ही यू हॅव सीन हिज प्रोग्रेस, किंवा तुम्ही म्हणू शकता की हां म्हणजे बालकल्याणमधनं मी या मुलाला ट्रीटमेंट दिली आणि आता तो खूप चांगल्या पोझिशनला आहे, म्हणजे स्वतःच्या पायावर उभं राहण्याच्या दृष्टीने? या अशा केसेसमध्ये मी शक्यतो औषधं अजून कंटिन्यू ठेवते. ओके. कारण या केसेस थोड्या वेगळ्या असतात. त्याच्यात तुम्हाला खूप म्हणजे तुम्ही सुधारणा दिसते, पण अगदी अप टू मार्क अशी सुधारणा आपल्याला खूप कमी केसेसमध्ये दिसते. त्या केसेसमध्ये आपण थोडं औषधाचं प्रमाण करू शकतो कमी, पण तरी मी या मुलांसाठी लॉंग ड्युरेशनसाठी औषधं चालू ठेवा असाच मी सल्ला देते. आणि मी म्हटलं तसं की त्याचा साईड इफेक्ट नाही आहे, आणि जर प्रोग्रेस आपल्याला होत असेल, आणि कसं यांचे सगळे डिलेड माइलस्टोन्स असतात, तर ते हळूहळू आपल्याला योग्य पद्धतीने हे करायचे असतात. त्यामुळे ही औषधं थोडी लॉंग ड्युरेशनसाठी या मुलांनी घेतलेलीच बरी असतात असं मी सांगते. ओके. दिव्यांगांबद्दल तर तुम्ही सांगितलं, पण सामान्य व्यक्तींना ट्रीटमेंट देताना अशा काही केसेस घडल्यात की तुम्ही ठराविक काही कारणासाठी औषध सुरू केलं आणि नंतर त्याचा परिणाम झाल्यानंतर ते बंद केलं आणि तरी सुद्धा तुम्हाला तेच रिझल्ट दिसतात जे तुम्हाला अचीव्ह करायचे होते, किंवा काय सांगाल त्याबद्दल? म्हणजे अशा प्रकारच्या केसेस तर म्हणजे नॉर्मल प्रॅक्टिसमध्ये अशा आता बऱ्याच केसेस असतात. मी अगदी एखादी तू समजण्यासाठी म्हणून एखादी केस सांगते की एकाला कानाचा आजार होता, तर त्यामुळे त्याला व्हर्टिगोच्या कंप्लेंट सुरू झाल्या. व्हर्टिगोच्या कंप्लेंट सुरू झाल्यामुळे झालं काय की थोडंसं जरी काही अनस्टेडीनेस वाटायला लागलं की व्हर्टिगो यायच्या आधीच तो घाबरायला लागला, आणि व्हर्टिगो येईल, चक्कर येईल, मी पडून जाईल, एक प्रकारची त्याच्या मनात भीती निर्माण झाली. त्यामुळे झालं काय, त्याचं बाहेर जाणं त्यांनी कम्प्लिटली बंद केलं की मी बाहेर गेलो आणि मला जर चक्कर आली तर काय होणार, या भीतीने तो घरातच राहायला लागला. तर मग त्याची, आणि हा मुलगाच होता साधारण एक 25-30 वयाचा होता, तर त्याची आई आली होती की मग अशा केसेसमध्ये आपण काय करू शकतो. तर मग या केसमध्ये त्याला व्हर्टिगोसाठी, आणि म्हणजे ही जी काही भीती त्याच्या मनात निर्माण झाली होती, कॉन्फिडन्स थोडासा कमी झाला होता, तर हा कॉन्फिडन्स थोडासा निर्माण करण्यासाठी, भीती कमी करण्यासाठी म्हणून मी त्याला औषध दिलं. आणि साधारण अगदी 1 ते 1.5 महिन्याच्या आत त्याची ही भीती बऱ्यापैकी कमी झाली, आणि मग तो रोजचं त्याचं रुटीन जे काय आहे ते फॉलो करायला लागला. आणि मग काही दिवसांनी पूर्ण भीती गेल्यानंतर मी औषध पूर्ण बंद केलं. मग नंतर त्याला कधीच हा त्रास झाला नाही, म्हणजे की मला भीती त्याच्या मनात जी होती की मला चक्कर येईल, ही भीती त्याची पूर्ण कमी झाली. काही मुलं, म्हणजे मी तर म्हणते की विद्यार्थ्यांना त्या अतिशय उपयोगी आहे, कारण आमच्या मुलाचं कॉन्सन्ट्रेशन कमी आहे, तो एका जागी बसत नाही, किंवा पेपरला जाताना मुलं ब्लँक होतात, सगळं येऊन सुद्धा पेपरमध्ये लिहिता येत नाही, अशी कंडिशन बऱ्याच विद्यार्थ्यांची असते. त्यामुळे 10वी-12वी परीक्षेच्या आधी तर लोक हमखास येऊन औषधं घेतात, की याच्यामुळे काय होतं की साधारण तुम्ही 1-1.5 महिना जरी औषध रेग्युलरली घेतलं तर तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. परीक्षेच्या वेळी तुम्ही जे काय मेहनत केली ते तुम्ही व्यवस्थित प्रामाणिकपणे तुम्ही लिहू शकता.
जे काही आयत्यावेळी होणारे गोंधळ असतात हे कमी व्हायला मदत होऊ शकते. तर तुम्ही तेवढ्या ड्युरेशनसाठीच घ्या. परीक्षा झाल्यावर मी म्हणते की नका घेऊ औषध, काही गरज नाही. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की शारीरिक त्रासाबरोबरच मानसिक जे आजार आहेत, म्हणजे भीती म्हणा किंवा मनात असलेल्या काही म्हणजे भीतीच म्हणू शकतो, तर त्याच्यावर पण हे काम म्हणजे हे करतं. मानसिक आजारांवरतीच जास्त काम करतं. कारण मनातली भीती कमी झाली की ऑटोमॅटिकली सगळं रेग्युलर होतं. विद्यार्थ्याची पण मनातली भीती कमी झाली की ऑटोमॅटिकली तो व्यवस्थित हे करतो. त्यामुळे आपल्याला मनाला कुठेतरी सक्षम करायचं आहे. पुष्पाऔषधींचं हेच एम आहे की मनाला सक्षम करणे, सकारात्मकता निर्माण करणे, मनाला सक्षम बनवणे, पॉझिटिव्हिटी निर्माण करणे, या गोष्टींसाठी म्हणूनच ही आपण औषधं देत असतो. त्यामुळे डॉक्टर बॅच यांचं कसं आहे की मनाचे जे काही आपले सिम्पटम्स असतात ते त्या पुष्पाऔषधींशी मॅच करून आपण रेमेडी सिलेक्शन करत असतो. त्यामुळे आपला पूर्ण फोकस, मी म्हटलं तसं की मनावरतीच आहे. सगळेजण विचारतात की स्वभावाला औषध आहे का. मी म्हणते की स्वभावाला औषध असं नाही, पण स्वभावातले दुर्गुण जे असतात ना ते नक्कीच पुष्पाऔषधींनी कमी होऊ शकतात. म्हणजे तुम्हा एखादे, आता मी म्हटलं तसं की भीती ही सगळ्यांनाच असते, अगदी लहानापासून मोठ्यांना असते. वेगवेगळे प्रकार असतात, कोणी व्यक्त करतं, कोणी व्यक्त करत नाही. त्यामुळे एन नंबर ऑफ प्रकार आपण असं म्हणू शकतो भीतीसाठी. पण भीतीसाठी म्हणून आपण ही औषधं देऊ शकतो. त्यामुळे आधी भीती कमी केली की ऑटोमॅटिकली तुमचं बाहेरचं सगळं नियमित होईल. त्यामुळे आपण मनासाठी म्हणूनच ही औषधं देतो. कारण भीती, मी म्हटलं की तसं की भीती हे फिलिंग नॉर्मल आहे की जे सगळे फेस करतात, पण जेव्हा त्याचं जास्त प्रमाणात होतं त्यावेळी तुम्हाला फिजिकल लेवलवरती सिम्पटम्स बघायला मिळतात. BP वाढतं, डायबेटीस होतो, चक्कर येणं, भूक न लागणं, भीतीचे कितीतरी आपण सिम्पटम्स बघत असतो भीती जेव्हा वाटते. त्यामुळे ही भीती कमी करणं हे जे काय काम आहे ना, हे आपण पुष्पाऔषधीने करू शकतो. म्हणजे असं तुम्ही म्हणू शकता का की मानसिक जे आजार आहेत, म्हणजे आपण ट्रीटमेंट तर घेतोच, सायकोलॉजीची ट्रीटमेंट असते, त्याच्या बरोबरीने पुष्पाऔषधी काम करू शकतो. नक्कीच नक्कीच. म्हणूनच मी म्हणते की तुम्ही कुठल्याही प्रकारची पॅथी घ्या, कुठलेही काहीही औषधं घ्या, पण त्याच्या बरोबरीने तुम्ही ॲज अ सपोर्टिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंट म्हणून पुष्पाऔषधी घेतली तर तुम्ही ज्या काय प्रयत्न करताय ना त्या प्रयत्नांना नक्कीच यश यायला तुम्हाला मदत होऊ शकते. ओके. परत आपण आता दिव्यांग क्षेत्राकडे वळूयात. दिव्यांग मुलांचे जे पालक आहेत किंवा त्यांना त्यांचे आई वडील असतील, त्यांना सांभाळणारे असतील, त्यांच्या घरातले असतील, त्यांना याचा काय फायदा होऊ शकतो का? नक्कीच. मी तर म्हणते दिव्यांग मुलांचे जे पालक असतात तर ते सहन किंवा सफरर जे म्हणतात ना, तर ते पालक असतात. कारण आपला मुलगा असा आहे हे त्यांना पटायलाच खूप वेळ लागतो. म्हणजे त्यावेळी त्यांच्यामध्ये एक प्रकारचं की आपल्यात काहीतरी कमी आहे म्हणून आपला मुलगा असा झाला, एक प्रकारची कमीपणाची भावना निर्माण होते की. आणि दुसरं म्हणजे की आता आपण आहोत, आपण मुलांचं करतोय, पण आपल्यानंतर मुलांचं काय, त्यांच्या भविष्याची काळजी, हा फार मोठा प्रश्न त्या लोकांना असतो. आणि या लोकांना कसं होतं की अशा मुलांना कधी कधी बाहेर घेऊन जाणं शक्य होत नाही. मग घरात राहून राहून एक प्रकारचं डिप्रेशन येऊ शकतं. किंवा या काही काही मुलांना कळत नाही की स्वतःची स्वच्छता कशी ठेवायची. मग त्या केसमध्ये मुलगा कितीही मोठा झाला तरी पालकांना त्याची स्वच्छता ठेवावी लागते. त्यामुळे एक प्रकारचा थोडासा किळसवाणा प्रकार त्यांना स्वच्छतेच्या बाबतीत वाटू शकतो. किंवा एक उबग म्हणतो आपण ना, तशा प्रकारचं फिलिंग या पालकांना क्लिनिंग बाबतीत येऊ शकतं. आणि मी म्हटलं तसं की सगळ्यात जास्त सफर होणारे जे पालक असतात तर त्या लोकांसाठी आपण याचा खूप चांगला उपयोग करू शकतो. म्हणजे आपल्या मुलाला आहे त्या परिस्थितीत ॲक्सेप्ट करणं हे एक, म्हणजे ते करतातच, त्यांना इलाजही नसतो, पण एक पॉझिटिव्हली त्यांना ॲक्सेप्ट करणं, एक सकारात्मक वृत्तीने त्याच्याशी डील करणं, या गोष्टींसाठी म्हणून आपण पालकांमध्ये पुष्पाऔषधीचा खूप छान उपयोग करू शकतो. म्हणजे मी तर म्हणते की मुलाला द्या ॲज वेल ॲज पालकांनाही द्या. म्हणजे दोघांना दिलं तर दोघांना एकत्रपणे त्याचा चांगला फायदा होऊ शकेल. ओके. आणि एक शेवटचा फक्त प्रश्न माझा असा राहील की तुम्ही काय सांगाल पुष्पाऔषधीबद्दल, किंवा ही पुष्पाऔषधीचा उपचार जास्तीत जास्त दिव्यांग क्षेत्रात स्पेशली पोचण्यासाठी तुम्ही काय सांगाल प्रेक्षकांना? नाही, आता इथे आम्ही बालकल्याणमध्ये 6 वर्ष झाले आम्ही पुष्पाऔषधी देतो आणि खूप चांगले पॉझिटिव्ह रिझल्ट्स आम्हाला इथे बघायला मिळाले.
त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी याचा फायदा घ्यावा. आता बालकल्याणमध्ये आपण सुरू केलेलं आहे, तर पुण्यातल्या इतर काही शाळा असतील, संस्था असतील, यांनी सुद्धा याचा फायदा घ्यावा. याच्यासाठी बालकल्याणशी ते संपर्क साधू शकता. किंवा मी म्हणते की ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी सगळ्यांनी पुष्प औषधीचा फायदा करून घ्या. त्यांना याचा फायदाच होणार आहे त्यांच्या केसमध्ये. खूपच तुमच्याकडून खूप चांगली माहिती आम्हाला मिळाली. पुष्पौषधी हा एक वेगळा विषय होता. तर दिव्यांगांनाच नाही तर सर्वसामान्य व्यक्तींनाही याचा कसा फायदा होऊ शकतो आणि त्याबद्दल जी आम्हाला माहिती दिली त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद. धन्यवाद. तर आज आपण विचारधानच्या या भागात पुष्पौषधीबद्दल माहिती घेतली. तर माझं सर्व प्रेक्षकांना अशी विनंती आहे की दिव्यांगच नाही तर सर्वसामान्य लोकांना देखील जर पुष्पौषधीबद्दल माहिती हवं असेल तर ते चारुता मॅडम किंवा बालकल्याणला संपर्क करू शकतात. आणि अशाच नवनवीन विषयांबद्दल जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये पुढचा विषय सांगू शकता किंवा येणाऱ्या विषयांसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला फॉलो करू शकता. धन्यवाद. Like, share and subscribe to our YouTube channel. And do not forget to press bell icon.